छोटी किंवा मोठी कटोरी न करता डायरेक्ट मोठी कटोरी वाढवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला तो कटोरी कशी वाढवायची परफेक्टरित्या डायरेक्ट ते समजून जाईल। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, इथं आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि आपण आता तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण अगोदर पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग करूयात। काय होतं, दोन्ही भागाची कटिंग एक वेळेस होऊ शकते, पण आपण समोरील भागामध्ये बदल करणार आहोत, त्यामुळं आपण वेगवेगळी कटिंग करून घेऊयात। आता बघा, व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा। आता ब्लाऊजची उंची आपली तयार उंची आहे 13.5 आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच मिक्स केलं आपण 14.5 इंच इथं घेऊयात। बघा 13.5 आहे तर आपण 14.5 इथं घ्यायचं, म्हणजे अर्धा इंच, 1 इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो उंचीमध्ये। ज्या ठिकाणी आपण उंची घेतलेली आहे तिथं आपण 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण 2.25 इंच गळा रुंदी घेऊयात आणि तिथंच आपण 3 इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि आपण शोल्डर ज्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या ठिकाणी खालीच्या साईडला आपण 5 इंच आपला मुंडा आहे आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 5.5 इंच मुंडा घेऊयात। आणि आता आपण आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण 8 इंच घेऊयात। छातीचा चौथा भाग येतो आपला 8 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच म्हणजे 9.5 इंचावरती आपण मार्क करून घ्यायचा आहे। आता आपण 9.5 इंचावरती मार्क केल्याच्या नंतर जे आपण फक्त आता इथं एकच आकार देणार आहोत, कारण आपण फक्त इथं पाठीमागचाच भाग तयार करत आहोत, त्यामुळे आपण फक्त 1 इंच म्हणजे 1.5 इंचाचाच मुंड्याचा आकार घेतलेला आहे। इथं बघू शकता तुम्ही 1.5 इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा असतो, समोरील आपण देत नाही, कारण आपण इथं 1 इंच फक्त एकच साईडचं भागाची कटिंग करत आहोत। आता मुंड्याला आकार देण्यासाठी वरच्या साईडने इथपर्यंत आपण बघा अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि हे झालं आपलं। सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे पाठीमागचं ते आपलं फिटिंग झालं। आता आपण पाठीमागची गळा उंची घेऊयात। पाठीमागची गळा उंची आपण 10 घेऊयात, 9.5 आहे तयार आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 10 आणि खालच्याही साईडला आपण 2.25 इंच आहे का ते बघून एक रेष मारून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। इथे तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही आकार देऊ शकता। इथं आपण चौकोनी ठेवला तरी पण चालते किंवा गोल आकार दिला तरी पण चालते, नाहीतर तुम्हाला दुसराही तुम्ही गळा इथं बनवू शकता। अशाही ब्लाऊजवरती आपण डिझाईनचे गळे बनवू शकता, फक्त यावरती कॅनव्हासवरती लावून आपण गळा लावू शकतो। ही झाली आपली पाठीमागची भागाची कटिंग करून घेऊयात आता आपण हे, आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग करूयात। आता हे भाग आपण आपलं अशा पद्धतीने झाली आपली पाठीमागच्या भागाची कटिंग झालेली आहे। गळाही किती छान आलेला आहे आपला, एकदम गोल असा गळाला आकार आलेला आहे। आता आपण समोरील भागाची कटिंग करून घेऊयात।
आता समोरील भागाची कटिंग करताना आपण काय करायचं बघा, अशाच पद्धतीने आपल्या समोर ठेवून घ्यायचा हा ब्लाऊज पीस ठेवून घेतल्याच्या नंतर काय करायचं, आता आपण उंची घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण उंची घेतलेली होती त्याच पद्धतीने आपण इथं उंची घ्यायची आहे. आता आपण जशाच तशी उंची घेऊयात, म्हणजे आपण 14.5 इंच इथं उंची घेऊयात. 14.5 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपण ह्यामध्ये काय बदल करणार आहोत ते बघूयात. कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढून घेणार आहोत, त्यामुळं आपण इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. म्हणजे साईजनुसार हे घ्यायचं. म्हणजे छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं 2 इंच घ्यायचं आणि कमी साईज असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्यायचं. आता आपला हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण 1.5 इंच घ्यायचं असतं. आता आपण पूर्ण बाजूला फक्त आपण हे समोरच्या बाजूसाठी घेत असतो, त्यामुळं आपण दोन्ही भाग एक वेळेस कट केलेले नाही आहेत. फक्त हे आपण समोरच्या भागासाठी वापरतो, त्यामुळे आपण वेगवेगळे भाग कट केलेले आहेत. आता बघा, हे मार्क करून घ्यायचं आणि जे 1.5 इंचाचा मार्क केलेला आहे त्याच्या समोर आपण पूर्ण मापे टाकायचे आहेत. म्हणजे जे हे अंतर आहे हे अंतर सोडून आपण पुढची मापे टाकायचे आहेत. आता आपण इथंही सरळ लाईन मारून घेऊयात, म्हणजे वरचा जो भाग आहे तो एक्स्ट्रा आहे. आता बघा, इथं आपण आता ह्याच्या समोर आपण मापं टाकायची, ह्याच्या आतमध्ये मापं टाकायची नाही आहेत. 2.25 इंच आपण गळारुंदी घेतलेली, तर इथं आपण 2.25 इंच गळारुंदी, 3 इंच शोल्डर, समोरील गळा 5 इंच तयार आहे. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 5.5 इंच हेही आपण मार्क करूया. त्याच्या अगोदर आपण इथंही 2.25 इंच आहे का ते बघून घेऊयात. इथं जास्त व्हायला नको, त्यासाठी हे मेजरमेंट घ्यायचं आपण. परत आपण मार्क करून घेतलेला आहे. इथं आपण गोलाकार द्यायचा आहे. जास्त पण गोलाकार द्यायचा नाही, कारण जास्त जर गोलाकार दिला तर तुमची कटोरी जी असते ती समोरील भाग तुमचा खूप मोठा होतो, त्याच्यासाठी जास्त गोलाकार द्यायचा नाही इथं. आता आपण मुंडा घेऊयात. मुंडा आपण 5.5 इंच घेतलेला आहे, म्हणजे तयार आहे 5 आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच. तिथं 5.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आपण इथंही 3 इंच आहे का बघून घ्यायचं, म्हणजे आपलं कमी जास्त होत नाही. हे बघा, अशा पद्धतीनं इथं ही सरळ लाईन मारून घ्यायची. नेहमी पट्टीचा वापर करायचा लाईन मारताना. आता बघा, इथून आपण पुढे घेऊयात. आता आपलं 8 इंच आहे ते छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही 2 इंच घेत असाल तर तुम्ही 2 इंचही शिलाई मार्जिन घेऊ शकता, पण 1.5 इंचच भरपूर होतं. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 2 इंचही घेऊ शकता शिलाई मार्जिन. आता आपण समोरील मुंड्याला आकार देताना 1 इंचावरती देत असतो. आकार देताना आता आपण अशा पद्धतीने वरच्या साईडने येऊन इथून बघा असं खालपर्यंत येऊन त्याच्यानंतर इथपर्यंत आपण असा आकार देणार आहोत. त्याच्यामुळं आपला ब्लाऊज हा ओढत वगैरे नाही. इथून आपण हात फिरवून इथपर्यंत असा जो आपलं छातीचा चौथा भाग आहे तिथपर्यंतच आपण आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपला ब्लाऊज हा परफेक्ट येतो. आता हा झाला आकार. आता आपण ही आपली फिटिंग जी आहे कमरेची ती सरळ टीप मारली तरी पण आपला फिटिंग व्यवस्थित येत असते. आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. एवढं शिलाई मार्जिन भरपूर होतं. आता आपण कटोरी इथंच वाढवून घेऊयात, ते बघूयात. आता काय करायचं, आपण यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघत नाही, आपण दुसऱ्या साईडला क्रॉसपट्टी काढून घ्यायची. आता इथं पण आपण आता काय करायचं, 2 इंच अंतरावरती मार्क करून घ्यायचा. बघा, इथं आपण 2 इंचावरती मार्क केलेला आहे. इकडल्या साईडला 2 इंचावरती म्हणजे इथं मार्क करूयात. हे पट्टीनं जोडून घेऊयात. पट्टीनं जोडल्याच्या नंतर आता आपण जे आपण 2 इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्यावरही जे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे तिकडल्या साईडला आपण आता मापे टाकायची. इथं 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना त्या साईडला 2 इंचाच्या वरी क्रॉसपट्टीसाठी आपण सोडलेलं आहे त्याच्यावरती 2 इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि समोरील गळ्यापासून इथपर्यंत क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपण कटोरीचा राऊंड देऊया. हा कटोरी राऊंड प्रत्येक साईजनुसार बदलत असतो. आपला हा 32 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण इथं 7.25 इंच कटोरीचा राऊंड देणार आहोत.
प्रत्येक साईडसाठी बदलत असतो हा कटोरी राऊंड. हा नेहमी लक्षात ठेवायचं, प्रत्येक साईडसाठी हाच कटोरी राऊंड वापरायचा नाही आहे. हा जर कटोरी राऊंड वापरला तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो. त्यामुळं प्रत्येक साईजनुसार वेगळे वेगळे कटोरी राऊंड असतात. आता बघा, इथून इथपर्यंत आपण सरळ रेष मारून क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. चॅनलवरती अशाच प्रकारचे प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर दुसरा कुठला व्हिडिओ हवा आहे कुठल्या साईजचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच अपलोड करेन. आता आपण इथं 1 इंचावरती मार्क करून 1.5 इंचावरती मार्क करायचा. म्हणजे वरून मुंड्यापासून म्हणलं तर तुम्ही 2.5 इंचावरती घेऊ शकता. ही एक तुम्हाला सोपी पद्धत आहे. आपण ज्या ठिकाणी मुंड्याला आपण 1 इंचाचा आकार दिलेला आहे तिथपासून मध्यभागी असं 2.5 इंचावरती मार्क करायचा. खालच्या साईडने 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं आहे आणि वरून इथून 2.5 इंच घेतलं तरी पण एकच येतं आहे. आता बघा, इथून आता आपण गळ्याला आकार देऊन म्हणजे ह्या कटोरीला आकार कसा द्यायचा ते बघूयात. आता बघा, इथून आपण इथपासून आपण आकार द्यायचा. इथं वरीपर्यंत यायचं नाही, इथपासून आकार देत जायचं आणि कटोरी अशी आपली गोल आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा, म्हणजे आपली कटोरी एकदम गोल अशी येते. बघा, अशा पद्धतीने आपण कटोरीला आकार दिलेला आहे. आता आपण इथला कटोरीचा टक्स बघूयात. आता काय करायचं, जे 7.25 इंच आहे ना त्याचा आपण मध्ये काढून घ्यायचा. अशा पद्धतीनं हा असा ठेवायचं टेप आपला आणि असा इथपर्यंत फोल्ड करायचा आणि आपण इथून मध्ये काढायचा याचा. आता आपण ज्या ठिकाणी मध्ये काढलेला आहे त्याच्या खाली आपण 2 इंच घ्यायचं. 2 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे. तिथं आपण हा आपला कटोरीचा टच पॉईंट असतो आणि अशा पद्धतीने ही पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे. बघा, ही आपली कटोरी तयार आहे. आता आपण हे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरीला आता आपण हे कट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरीला टक्स कसा घ्यायचा तेही सांगणार आहे. जशाच तसं मार्क केलेला आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे. आणि आपण वेगळी क्रॉसपट्टी इथं काढून घेणार आहोत, कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळे इथं आपल्याला क्रॉसपट्टी निघत नाही. क्रॉसपट्टी कशी करायची, कट कशी करायची तेही मी तुम्हाला आणि जे आपण मार्क केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने नेहमी कट करायचं, आतल्या बाजूने कट करायचं नाही, म्हणजे आपला कपडा बरोबर होतो, नाही तर कमी जास्त होतं आपलं अंतर. बघा, हा आकार व्यवस्थित आलेला आहे ना, त्यामुळे आपली कटोरी एकदम छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण कटोरीत व्यवस्थित करून घेऊयात. आता हे दोन्ही कोण एकमेकावरती ठेवायचे आणि जो कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करून बरोबर करून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघू शकता तुम्ही, कटोरी आपली एकदम छान अशी गोल अशी तयार आहे. समोर आपल्याला छोटाच आकार पाहिजे, कारण जास्त जरी आकार झाला तर आपली कटोरी एकदम पसरट गळा होतो समोरचा आणि गळ्याला आकारही व्यवस्थित येत नाही समोर. त्यामुळे आपण अशाच पद्धतीने हे करायचं. तुम्ही बघू शकता गोल एकदम छान असा आकार आलेला आहे. आता एकमेकावरती दोन्ही कोणी ठेवून घेऊन
आता आपण काय करायचं, टक्स आपला किती इंचाचा द्यायचा ते बघूयात. खालचा जो टक्स असतो तो तुम्ही 1.5 इंचाचा द्यायचा आणि वरचा जो आहे तो आपण 2.5 इंचाचा देत असतो. अशा पद्धतीनं तुम्ही टक्स देऊन घ्यायचे आहे. हे झालं आपलं पाठीमागचा टक्स. म्हणजे इकडून बघितलं तर आपण इकडल्या साईडला 1.5 इंच, इकडल्याही साईडला 1.5 इंच आणि वरती आपण 2.5 इंच. अशा पद्धतीने टक्स होतो. म्हणजे हे आपलं अंतर हे असतं ते 3 इंचाचं असतं, कारण आपण जे फोल्ड केलेलं आहे त्यामुळं आपण इथं 1.5 इंचाचा घेतो आणि हे उकलल्यानंतर आपलं हे अंतर, मधलं जे अंतर आहे ते 3 इंचाचं आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आता झाली आपली समोरील आणि पाठीमागच्या भागाची कटिंग तयार आहे. आता आपण स्लीव्स कटिंग करून घेऊयात आणि क्रॉस पट्टी हे काढूयात. आता आपण आपली 5 इंचाची स्लीव्स यामध्ये कटिंग करणार आहोत. हे अंतर बघून घेऊयात. आता आपण काय करूयात, हे जे आहे ते आपण बरोबर असं कट करून घेऊयात. आणि आपण घडी जी आहे ती किती घालायची, आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण 8 इंच पाहिजे आपल्याला. हे 7.5 आहे. आपण इथं थोडा थोडा भाईला आपल्या जोड देऊन घेतला तरी पण चालतं. आपण इथं भाईचा जोड देऊन घेऊया. त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता बघा आपली 5 इंचाची भाई आहे, तर आपण 5 इंच तयार आपली 5 आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच असं 6.5 इंच घेणार आहोत. इथं 6.5 इंच घ्यायचं आपण. वरतीही आपण 6.5 इंच आलेला आहे का बघून. आता आपण काय करायचं, इथल्या साईडला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे खालच्या साईडला, आणि वरच्या साईडला आपण 2.5 इंच हा कॅप हाईट द्यायचा आहे. म्हणजे ही साईजनुसार कॅप हाईटही बदलत असते तुमच्या भाईच्या उंचीनुसार. आणि ज्या ठिकाणी 2.5 इंच दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. आता आपण दंडघेर घ्यायचा अगोदर. दंडघेर आहे आपला 5 इंच, तर शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स केलं 6.5 इंच. 6.5 इंच इथं घ्यायचं. म्हणजे तुम्ही जितकं तुमचा दंडघेर आहे त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं. आणि भाईरुंदी ही नेहमी छातीचा 4था भाग घेत असतो. इथं आपलं कमी आहे म्हणजे अर्धा इंच कमी आहे, फक्त पाव इंच कमी आहे. अर्धा 7.5 इंच आहे, पाव इंच कमी आहे. तरी पण आपल्याला ही भाई नाही जोड दिला तरी पण पुरते. पण आपण नेहमी छातीचा 4था भाग हा भाईरुंदीसाठी घ्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर जे दंडघेर आहे आणि हा 1.5 इंचाचा म्हणजे कॅप हाईट घेतलेली आहे ते आपण दोन्ही असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. आता आपण भाईला आकार द्यायचा. ह्या 1.5 इंचापासून वरती जो 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे आपण तिथपर्यंत असं गोलमध्ये आकार द्यायचा आहे. अगोदर बाहेरच्या साईडने द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण आतल्या साईडने देऊन घ्यायचा आहे हा आकार. आणि हे आपण कट करून घेऊयात. अगोदर आपण इकडच्या साईडने कट करूयात. जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा अगोदर. आणि भाई उकलून घ्यायची आपण जी फोल्ड आहे ती. आणि त्याच्यानंतर आपण हे बघा झाली आपली ही स्लीव्स कटिंग झालेली आहे. ही समोरील बाजू आहे त्या ठिकाणी आपण दोन्ही भाईवरती
अशा पद्धतीनं दोन्ही बाहीला मार्क करून घ्यायचे किंवा छोटासा कट मारून घ्यायचा. कट मारायला जर जमत नसेल तर अशा पद्धतीनं 2 मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला समजतं ही आपली बाही आहे. आणि सेंटरला आपण इथं छोटासा कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला बाही जोडताना हे उपयोगी पडतं. अशा पद्धतीनं आता आपण समोरील भागाची, पाठीमागच्या भागाची आणि आपली बाही कटिंग ही झालेली आहे. आता आपण क्रॉसपट्टीची कटिंग करून घेऊयात. आता आपण क्रॉसपट्टी कशी काढायची तेही बघूयात. आता आपण 3, 3.5 आणि 2.5 इंचाची क्रॉसपट्टी काढूया, किंवा 3.5 आणि 3 इंचाचीही तुम्ही काढू शकता. कोणाला क्रॉसपट्टी जास्त आवडते, कोणाला कमी आवडते. ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्ही क्रॉसपट्टी व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. आता आपण अगोदर इथं 3 इंचावरती मार्क करूयात आणि इकडल्या साईडला आपण आता 9.5 इंच घेऊयात आपण, कारण आपण तयार आपलं 9.5 आहे. 8 इंच शिलाई मार्जिन आणि म्हणजे 8 इंच तयार ब्लाऊज आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच म्हणजे 9.5 इंच. आता ह्या ठिकाणी आपण 2.5 इंच घ्यायचं. आता आपण 2.5 इंचावरती मार्क करूयात, म्हणजे आपण क्रॉसपट्टीला व्यवस्थित असा आकार देऊ शकतो. हे बघा. आता आपण क्रॉसपट्टीला आकार देताना काय करायचं, आपण इथं समोर 3.5 इंच घेतलेला आहे, पण 2.5 इंच म्हणजे 3 इंच घेतलेला आहे, पण 2.5 इंचावरती मार्क केला आहे. ते कशासाठी, तर आपण क्रॉसपट्टीला गोल राऊंड देण्यासाठी. गोल राऊंड दिल्यामुळे आपली जी कटोरी असते ती परफेक्ट बसते, व्यवस्थित वरती जात नाही. अशा पद्धतीनं आता गोल आकार देत आपण. अशा पद्धतीनं गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे वरती जात नाही. काय होतं, हात वर केल्यानंतर ब्लाऊज वरती जातो, जाऊ नये त्यासाठी हा आकार द्यायचा असतो. आता बघा, कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याचा आकार किती छान आलेला आहे क्रॉसपट्टीचा. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही साईजचं तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं आहे किंवा ब्लाऊजवरती कटिंग हवं आहे तेही तुम्ही मला सांगू शकता. बघा, आता आपली क्रॉसपट्टी तयार आहे. अशाच प्रकारची आणखीन एक आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत आणि ह्यामध्ये आपण पायपिंगसाठीही काढणार आहोत. बघा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला ह्यामधील जे बारकावे असतात ते पूर्णपणे समजून येतात. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे आणि मंगळवारपासून म्हणजेच 25 तारखेपासून मी माझ्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास चालू करणार आहे. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.